परभणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शिंगणापूर इथल्या शेतकऱ्याची 7 एकरवरची केळीची बाग जमीनदोस्त झाली आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याच गावातील दुसरे शेतकरी भोयराज कांबळे यांच्या 1.25 एकरवरच्या आंब्याच्या बागेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, आंबे गळून पडले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे यांनी। परभणी जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्या आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती। या वादळी वाऱ्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। आपण सध्या परभणी तालुक्यातील शिंगणापूर या गावातील एका केळीच्या फळामध्ये आहोत। आपण पाहू शकतात की या शेतकऱ्याची 7 एकर केळीचा बाग जो आहे तो आडवा पडलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे। तर दुसरीकडे बागायती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आंब्याच्या बागा देखील उद्ध्वस्त झाल्याचे चित्र परभणीमध्ये पाहावयास मिळत आहे। यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतातील घरावरचे पत्र देखील उडून गेल्याचे काही घटना घडलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर आता या केळीची जी बाग आहे या बागेमधून शेतकऱ्याला लाखो रुपयाचं उत्पन्न मिळणार होतं। मात्र आता हे उत्पन्न त्याच्या हातातून गेलं असल्याने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने परभणीचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार तलाठी आणि मंडळ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत। त्यांच्याकडून पंचनामे केले जात आहेत। पंचनामे झाल्याच्या नंतरच नेमकं नुकसान किती झालेलं आहे हे समोर येणार आहे। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।